विषयी आज आपण पाहतोय की अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत जयंती उत्सवाचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमामध्ये व्याख्यानमाला चालू असते आणि अनेक समाजातले व्याख्याते, कार्यकर्ते, नेते, पुढारी व्याख्यान देत असतात. आणि व्याख्यान देत असताना अण्णाभाऊचा जीवनपट तुमच्या आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात, नवे मांडतात. भूमिका एक असते की अण्णाभाऊचा जो जीवन आणि जीवन संघर्ष आहे, तो संघर्ष आणि जीवन तुमच्या समोर यावं, तुम्हाला अण्णाभाऊ आणि त्यांची भूमिका लक्षात यावी, अण्णाभाऊचं जगणं तुमच्या समोर यावं, अण्णाभाऊचं लिखाण, अण्णाभाऊच्या लिखाणातलं मर्म तुम्हाला कळावं. ह्या भूमिकेतून अनेक वक्ते महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून प्रबोधन करत असतात. आणि म्हणून मला वाटतं की या सोशल मीडियामध्ये बोलत असताना, मीडियावर बोलत असताना बहुतांशी या सगळ्या गोष्टी ज्ञात असलेले कार्यकर्ते या सोशल मीडियावर मला आज ऐकत असतील. आणि म्हणून मी अण्णाभाऊ लहानपणीचे दिवस, अण्णाभाऊ साठेंची शाळा, या व्यवस्थेमुळं अण्णाभाऊंना जे शिकता आलं नाही, त्याचबरोबर अण्णाभाऊचा लहानपणीचा खोडकळपणा, अण्णाभाऊचं दांडपट्टा चालवणं, तलवारबाजी, जत्रेत जाणं, तमाशाच्या फडावर जाणं, नाना पाटलाची भेट होणं, त्याचबरोबर नाना पाटलाच्या पाठीमागं धावत येणं, तिथून परिस्थितीचा परिणाम म्हणून अण्णाभाऊंना आणि त्यांच्या कुटुंबाला पायी मुंबईला प्रवास करणं, मुंबईत आल्याच्या नंतर मुंबईमध्ये त्यांना आलेले दिवस, त्यांना झालेल्या वेदना, कष्ट, या सगळ्या गोष्टी, कोळशाच्या खाणीमधलं काम असेल, कंद्यावर बोजा घेऊन कापडाचं ओझं घेऊन फिरणं असेल, कुत्री सांभाळण्यापासून ते माळेवाल्यापासूनचे काम असेल, आणि त्याचबरोबर मिल कामगार, या सगळ्या गोष्टी आपणासमोर अनेक वक्ते, कार्यकर्ते मांडतात. अण्णाभाऊ साठेंचं हे जीवन, त्याच्यानंतर मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंचं चळवळ, कम्युनिस्टाच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊचा प्रवेश, अण्णाभाऊचं कम्युनिस्टाच्या सोबत असलेलं आंदोलन, या सगळ्या चळवळी, आंदोलनं आपल्यासमोर आहेत, आपण ऐकतो. या सगळ्या गोष्टी मांडत असताना अण्णाभाऊच्या 35 कादंबऱ्या, 15 लघुकथा, 12 पथकथा, 10 पोवाडे, नाटके, गीतं, लावण्या, असं अनेक अण्णाभाऊनं लिहिलं. या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या जातात. मित्र, मी अतिशय शॉर्टमध्ये हे सगळं सांगतोय, त्याचं कारण आहे, कारण की या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहेत, आम्हाला माहीत आहेत. अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून अण्णाभाऊच्या जयंतीमध्ये आम्ही ऐकत आहोत. पण हे सगळं करत असताना आज अण्णाभाऊला आठवण करण्याचा दिवस आहे. या दिवशी अण्णाभाऊला आपण गंभीरपणे विचार करणं, अण्णाभाऊच्या बाबतीमध्ये, अण्णाभाऊच्या जीवनाच्या अनुषंगाने, अण्णाभाऊच्या लिखाणाच्या अनुषंगाने, अण्णाभाऊच्या समाजप्रती अपेक्षेच्या अनुषंगाने अण्णाभाऊला समजून घेण्याचा आज दिवस आहे. आणि अण्णाभाऊच्या स्वप्नातला समाज निर्माण करण्यासाठी आपली भूमिका पुढे घेऊन जाण्याच्या आवश्यकतेनं आपण या सगळ्या गोष्टीला गंभीरपणे बघण्याची आवश्यकता आहे. मित्र, अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणातून जे आमच्या समोर येते की अण्णाभाऊ साठेनं साध्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्यानं बघितलेलं दिसतंय. समाजातले अनेक कटू प्रसंग असतील, अतिशय अडचणीचे प्रसंग असतील, महिला त्यांच्यावरच्या होणारे अन्याय असतील, त्याचबरोबर त्याच्या विरोधात बंड करणाऱ्या महिला, नेतृत्व करणाऱ्या महिला असतील, आणि आपल्या कथेच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी आणि इब्रत आणि सन्मानासाठी संघर्ष करणारे नायक असतील, अण्णाभाऊनं लिहिले. या सगळ्या गोष्टीचा प्रपंच करण्याचा अण्णाभाऊचा हेतू काय असेल, आपण याला गंभीरपणे बघणं आवश्यक आहे. मी अण्णाभाऊ कुण्या विचाराचे होते, कुण्या विचाराकडे कल्ले, किती टक्के त्यांचा कल कुण्या विचाराकडे, या गोष्टीमध्ये मी चर्चा करणार नाही. तर मी अण्णाभाऊंना आज महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये, वाड्यामध्ये, वस्त्यामध्ये
मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे की अण्णाभाऊ साठेंची 100व्या जयंतीचा कार्यक्रम आहे, शताब्दीचं वर्ष आहे आणि ते साजरं करण्याच्या अनुषंगानं विविध माध्यमातून अण्णाभाऊंच्या विचाराला, अण्णाभाऊंच्या साहित्याला समोर समाजाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि या वर्षामध्येच आज जे अण्णाभाऊची पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे 18 जुलै, आणि त्या अनुषंगानं अण्णाभाऊला आपण कितपत समजून घेतलंय या गोष्टीकडे. कारण मी आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून 4-2 वर्षापासून बघतोय की 18 जुलैला अण्णाभाऊ साठेंचा फोटो आपण काढला आणि अभिवादन करण्यासाठी जेव्हा अण्णाभाऊच्या पुढे उभा राहतो तेव्हा अनेक मातंग समाजाच्या कार्यकर्त्याने लोक अनेकदा मला विचारलं की आज काय आहे अण्णाभाऊचं, आज कशासाठी अण्णाभाऊच्या फोटोची पूजा करतायत, अण्णाभाऊच्या समोर कशासाठी तुम्ही आदरांजली कशासाठी वाहतायत. म्हणजे आजचा दिवस देखील की नाही 3-4 वर्षापूर्वी अनेक लोकांना माहीत नव्हता की अण्णाभाऊ साठेचा हा आज स्मरण दिन आहे. या गोष्टी प्रत्यक्षात मी अनुभवल्या, मी बघितलेल्या आहेत. आम्हाला लोक विचारत होते की काय आहे. मग ही जी परिस्थिती आहे त्याचं कारण काय? त्याचं कारण एक आहे की आम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास नीटचा समजून घेण्याची आवश्यकता असताना आपण समजून घेतलेला दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या महापुरुषांच्या इतिहासाला जर समजलं तर त्यांच्या अपेक्षेला समजून घेता येईल. आणि जर त्यांच्या अपेक्षेला आपण समजून घेतलं तर त्यांच्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी काम करण्याची कुवत आपल्यात निर्माण होऊन अपेक्षित काम करून आपल्या समाजाचा उत्कर्ष आपण करू शकू. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना समजून घेणं, अण्णाभाऊ साठेंना परिपूर्ण लक्षात समजून घेणं हे आवश्यक आहे. आणि हे घेतल्याशिवाय, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगत होते की जोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास कळत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास निर्माण करता येत नाही. भावानो, आम्हाला आमचा आणि आमच्या समाजाचा उज्ज्वल असा इतिहास निर्माण करायचा असेल तर आम्हाला आमच्या इतिहासाला, आमच्या महापुरुषाला, आमच्या महापुरुषांच्या विचाराला, महापुरुषांच्या अपेक्षाला समजून घ्यावा लागेल. तर खऱ्या अर्थानं त्यांना अपेक्षित असलेला समाज आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला आज अण्णाभाऊला आठवावं लागेल, समजून घ्यावं लागेल. कारण दुःख वाटतं या सगळ्या गोष्टीचं. आपण अण्णाभाऊच्या बाबतीमध्ये बोलत असताना आज अण्णाभाऊच्या शेवटचा प्रसंग जर आपण बघितला शेवटच्या प्रक्रियेमध्ये, तर अण्णाभाऊची अवस्था काय होती, कशा अवस्थेमध्ये अण्णाभाऊ होते मरणाच्या शेवटच्या प्रक्रियेमध्ये, की अण्णाभाऊला चिरागनगरमध्ये अण्णाभाऊच्या नात्यातली माणसं देखील राहिलेली नव्हती. सर्व माणसं अण्णाभाऊपासून दुरावलेली होती. ज्या पार्टीमध्ये अण्णाभाऊ साठे काम करायचे, महाराष्ट्रच नव्हे देश अण्णाभाऊला ओळखत होता. आणि मुंबईतल्या तर सगळ्याच लोकांना माहीत होतं की अण्णाभाऊ ही एका चळवळीचे नेते आहेत, लीडर आहेत. आणि असे अण्णाभाऊ असलेले, जे लोकांना परिचित असलेले, लोकांच्या लक्षात असलेले, सगळ्या लोकांना माहीत असलेले अण्णाभाऊ त्यांच्या शेवटच्या परिस्थितीमध्ये आपण जर बारकाईने बघितलं तर अण्णाभाऊची अतिशय विचित्र अशी जीवनाची प्रक्रिया किंवा शेवट आपल्याला दिसतोय. अण्णाभाऊच्या चिरागनगरमध्ये आपण जर बघितलं तर अण्णाभाऊ एकाएकी पडलेले आपल्याला दिसतात. अण्णाभाऊच्या नात्यातली लोक अण्णाभाऊपासून दुरावलेले आहेत. अण्णाभाऊच्या पार्टीच्या लोक अण्णाभाऊच्या सोबत दिसत नाहीत. एवढंच नाही, ते दिसत नाहीत त्याचं उदाहरण कशावरून आम्ही समजायचं की अण्णाभाऊ जेव्हा मेले तेव्हा बाबुरावजी बारसकर यांनी 300-350 रुपये एका कार्यकर्त्यासाठी मातेला दिले होते आणि ते मातेला थांबले नाही, तिथून निघून गेले. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या अण्णाभाऊच्या मातील अंत्ययात्रेला संदर्भ सापडतो, त्या पुस्तकात चर्चा केलेली आहे. 12-13 माणसं होती. 12 माणसं अण्णाभाऊच्या मातीला होती. का हो? जे अण्णाभाऊ आयुष्यभर त्या मुंबईमध्ये एका विशिष्ट अशा त्या काळच्या ताकदवर पक्षामध्ये काम करत होते, ज्याला आम्ही चळवळ म्हणतो, ज्याला आम्ही विचाराची चळवळ म्हणतो. अशा अण्णाभाऊ जेव्हा वाहतात तेव्हा अण्णाभाऊच्या मातीला मुंबईला माणसंच नव्हती. काय कारण आहे याचं? या टायमाला आपल्याला लक्षात येतं की अण्णाभाऊपासून ही सगळीच अण्णाभाऊला अपेक्षित असलेली, अण्णाभाऊला वाटत असलेली अण्णाभाऊची माणसं अण्णाभाऊपासून दुरावली होती. आणि त्याचा परिणाम अण्णाभाऊच्या मनावर इतका गंभीर झाला होता. आणि त्या टायमाला अण्णाभाऊचं लिखाण चालू होतं. त्या चिरागनगरमध्ये तसल्या अवस्थेमध्ये अण्णाभाऊचं लिखाण चालू होतं. अण्णाभाऊ लिहित होते. आणि अण्णाभाऊ तरी का लिहित होते? अशा मानसिकतेमध्ये, अशा विचित्र अवस्थेमध्ये अण्णाभाऊला अक्षरशः तिथं उपासमारीला सामोरे जावं लागत होतं. भाकरीसाठी अण्णाभाऊची अडचण निर्माण झाली होती. अशा अवस्थेमध्ये अण्णाभाऊ जेव्हा जगत होते शेवटच्या टप्प्यामध्ये, तेव्हा अण्णाभाऊना अक्षरशः अशा अवस्थेमध्ये अण्णाभाऊ जगत आणि लिहित होते. का लिहित असावे अण्णाभाऊ? काय लिहित असावे अण्णाभाऊ? कशासाठी लिहित असावे अण्णाभाऊ अशा अवस्थेमध्ये? अण्णाभाऊची काय अपेक्षा असेल? अण्णाभाऊ त्या लिहिण्यातून काय व्यक्त होत असतील? तर या सगळ्या गोष्टीवर आपण गंभीर होणं आवश्यक आहे. आपण या गोष्टीवर
गंभीर होणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी अण्णाभाऊच्या या सगळ्या जीवनपटामध्ये अण्णाभाऊच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या सगळ्या गोष्टी मी सांगत बसणार नाही. तर मी या त्रुटक गोष्टी सांगून मी अण्णाभाऊंच्या अपेक्षा, इच्छा आणि अण्णाभाऊंच्या इच्छेतला समाज निर्माण करण्यासाठी आपली जिम्मेदारी काय या गोष्टीकडे मी जाणीवपूर्वक आपणाला नेणार आहे आणि या गोष्टीवर आपलं लक्ष वेधित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, साथियो, या सगळ्या गोष्टीमध्ये, मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा अण्णाभाऊच्या समाजातली तरी लोक त्या काळी असतील, अण्णाभाऊच्या समाजातली लोक अण्णाभाऊला निश्चितपणे ओळखत होती. कारण अण्णाभाऊला नुसता मातंग समाजच नाही तर जो गरीब समुदाय होता, ज्या समुदायासाठीचा लढाई अण्णाभाऊंच्या कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून लढला जात होता, तर तो सगळा समुदाय अण्णाभाऊला ओळखत होता. अण्णाभाऊ एवढे मोठे नेते असताना देखील अण्णाभाऊच्या समाजातली माणसं तर 100 आणि 100% अण्णाभाऊला त्या काळी मुंबईतली तर ओळखतच असतील. तरी देखील मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येनं समाज असताना देखील अण्णाभाऊंची अवस्था आणि अण्णाभाऊला त्या टायमाला प्रत्यक्षात ज्या लोकांनी मदत करणं समाजात आवश्यक होती, त्या काळच्या किमान पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अण्णाभाऊकडे लक्ष देणं आवश्यक होतं. ते देखील अण्णाभाऊकडे लक्ष दिलेलं दिसत नाही. अण्णाभाऊची त्या टायमाला खूप मोठी हरासमेंट झालेली आपल्याला दिसते. आणि कदाचित त्या काळामध्ये अण्णाभाऊच्या समाजानं तरी किमान अण्णाभाऊला, समजा पार्टी विचाराने कुणी समजले का नाही माहीत नाही, पण किमान समाजानं जरी अण्णाभाऊला समजून घेतलं असतं, अण्णाभाऊची त्या व्यापकतेला समजून घेतलं असतं, अण्णाभाऊची त्या अपेक्षेला समजून घेतलं असतं, अण्णाभाऊची त्या भूमिकेला समजून घेतलं असतं आणि अण्णाभाऊच्या त्या समाजातल्या किमान कार्यकर्त्या, पुढाऱ्यांनी जरी अण्णाभाऊकडे लक्ष दिलं असतं, तर किमान अण्णाभाऊ काय वर्षे निश्चितपणे जगू शकले असते आणि लिहू शकले असते. ते लिखाण समाजाच्या हिताचं, उत्कर्षाचं लिखाण अण्णाभाऊसाठी लिहू शकले असते. मला या गोष्टीची खंत वाटते की त्या काय मला अण्णाभाऊ कदाचित आमच्या लोकांच्या लक्षात का आले नाहीत, का राहिले नाहीत. आणि मग मला असं कधी कधी वाटतं राहून की समाजाच्या ती झिजणारी माणसं, आज अण्णाभाऊचा आम्ही गवगवा करतो, अण्णाभाऊची जयंती साजरी करतो, याचं साधं कारण आहे. काय कारण आहे? अण्णाभाऊला आमचा आदर्श महापुरुष मानतो, याचं काय कारण आहे? कारण अण्णाभाऊने जे आयुष्यात केलं ते निश्चित आणि निश्चितपणे लोकहित आणि लोकांच्या उत्कर्षासाठी केलं. हे वास्तव असल्याशिवाय आम्ही अण्णाभाऊला आमचा आदर्श मानतो का? नाही. म्हणजे अण्णाभाऊच्या लिखाणाचा, अण्णाभाऊच्या कवनाचा, अण्णाभाऊच्या गीताचा, अण्णाभाऊच्या कार्याचा आणि अण्णाभाऊच्या चळवळीचा उपयोग समाजहितासाठी निश्चितपणे होता. आणि म्हणून आम्ही अण्णाभाऊला आमचे आदर्श मानतो आहोत. मग जर अण्णाभाऊ निश्चितपणे त्या पातळीवरचं काम करत होते, आज आम्ही सगळेच अण्णाभाऊला मानतो, त्या काळी आम्ही आमच्यातल्या काही लोकांनी मानणं आवश्यक होतं. मग मला असं कधी कधी वाटतं की खरंच आमच्यातली माणसं गेल्यावरच, जी चांगली माणसं आहेत, जे समाजहिताच्या दृष्टीनं काम करू पाहतात, जे स्वतःच्या हिताचा, स्वतःच्या सुखाचा विचार करत नाहीत, त्यासाठी वाटेल तो त्याग सहन करण्याची वेळ आली तरी चालेल, पण माझ्या समाजामध्ये एक चेतना निर्माण झाली पाहिजे. चेतलेला समाज, एक संघर्षशील समाज निर्माण होऊन आपल्या वैचारिक संघर्षाच्या माध्यमातून एक आपलं अस्तित्व निर्माण करणारा समाज मला पाहावासा वाटत असेल. अशा विचार करणारी जी माणसं आहेत, ती माणसं आम्ही मेल्यावरच समजणार काय? आणि जर मग मेल्यावरच जर समजत असतील तर मग काय मरणच आवश्यक आहे? आणि म्हणून मी जाणीवपूर्वक या गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करण्याचा विचार करतोय की आज आम्हाला खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंची जी परिस्थिती निर्माण झाली ती महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊच्या नंतर अण्णाभाऊंच्या वारसांची होऊ नये आणि ती होऊ द्यायची नसेल तर समाजातल्या लोकांची जिम्मेदारी आहे. समाजातल्या लोकांची जिम्मेदारी आहे की समाजहितासाठी काम करणारी, अण्णाभाऊंचे वैचारिक वारस म्हणून काम करणाऱ्या लोकांना एनर्जी, ताकद देणं आणि किमान त्यांची अवस्था बेअवस्था होऊ नये, समाजाच्या अपेक्षित चळवळीला यशस्वी करण्याची ऐपत त्यांच्यातली, भावना त्यांच्यातली जिवंत राहावी, जगावी, त्या अनुषंगानं प्रयत्न करणं आणि काम करणं आवश्यक आहे. आज अण्णाभाऊच्या या स्मरण दिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊंच्या या भूमिकेला समजत असताना अण्णाभाऊच्या एक कादंबरी मी अनेक वेळा कादंबरीच्या आणि या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं चर्चा करत असताना अण्णाभाऊचा नेता फकीरातून अण्णाभाऊनं मांडला. अण्णाभाऊचा जातीच्या पलीकडे व्यापक असलेला एक मानवतावादी दृष्टिकोन असलेला कुणब्याचा सत्याब अण्णाभाऊनं समोर मांडला. अण्णाभाऊनं आपल्या इब्रतीसाठी बंड करणाऱ्या अनेक नायकाला आपल्या कथा कादंबऱ्यातून मांडलं. या सगळ्या गोष्टीत अण्णाभाऊला हे सांगायचं होतं की तुम्हाला अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण झाल्याशिवाय तुमची सामाजिक पत आणि प्रतिष्ठा निर्माण होऊ शकत नाही. जसं बाबासाहेबांना सांगितलं की अन्याय कुणावर केला जातो?
अन्याय सहन करण्यावर केला जातो. तुम्हाला जर अन्याय सहन करायचा नसेल तर तुम्हाला प्रतिकार करावा लागेल. आणि प्रतिकार करणारा समाज निर्माण झाल्याशिवाय, अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करणारी माणसं निर्माण झाल्याशिवाय त्या समाजाचं सामाजिक अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला, या उपेक्षित, जसं बाबासाहेबांनी सांगितलं, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, मग तो बंड करून उठेल. अण्णाभाऊ आपल्या लेखनाच्या माध्यमातून या समाजाच्या सामाजिक स्थितीची अवस्था लोकांच्या समोर मांडून त्याला जाणीव करून देण्याचं काम. ही तुझी सामाजिक स्थिती आहे, ही तुझी सामाजिक अवस्था आहे, आणि तुला ही अवस्था जर बदलायची असेल तर तुला सामाजिक बंड करावा लागेल. ही भावना आपल्या कथा, कादंबरी आणि पुस्तकाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी मांडल्या. म्हणजे ज्या अपेक्षा या महापुरुषांच्या सगळ्या होत्या, त्याच अपेक्षा अण्णाभाऊंनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून मांडल्या. आणि बंडखोर जमात, बंडखोर समाज निर्माण व्हावा, म्हणजे अन्याय त्याच्यावरचा कमी होईल. कारण अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करणारी समाज व्यवस्था निर्माण करण्याची ऐपत तुमच्यात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुमच्या हिताची व्यवस्था निर्माण करण्याची कुवत देखील तुमच्यात निर्माण होत नाही. आणि ती कुवत निर्माण झाल्याशिवाय या समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला सामाजिक स्थान देखील मिळू शकत नाही. ते तुम्हाला सामाजिक स्थान मिळावं, ही भावना डोळ्यासमोर ठेवून अण्णाभाऊनं जे लिहिलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपण गंभीरपणे विचार करणं अपेक्षित आहे की अण्णाभाऊनं का लिहिलेलं आहे. आणि अण्णाभाऊचा या वैचारिक वारस म्हणून, अण्णाभाऊंची लेकरं म्हणून आमची काय भूमिका आहे. कारण अण्णाभाऊनं या अशा व्यवस्थेमध्ये, कारण अण्णाभाऊला तुम्हाला माहीत आहे, व्यवस्थेचा परिणाम म्हणून शिकायची अतिशय इच्छा असताना देखील, तळमळ असताना देखील अतिशय मागासलेल्या जातीमध्ये जन्मलेल्या अण्णाभाऊ साठेंना या समाज व्यवस्थेचा परिणाम म्हणून, या जाती व्यवस्थेचा परिणाम म्हणून शाळेत देखील शिकता आलं नाही. पण ते ज्ञान प्राप्त करून समाजाला ज्ञानी बनवण्याची भावना अण्णाभाऊची संपुष्टात अण्णाभाऊनं येऊ दिली नाही. अतिशय स्वकष्टानं अक्षराची ओळख करून त्या अक्षराच्या ओळखीवर एक खऱ्या अर्थानं समाज साक्षर करण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं आपलं लिखाण केलं. भावांनो, त्या भूमिका, त्यांच्या अपेक्षा या सगळ्या लक्षात घेऊन आपण खऱ्या अर्थानं काम करण्याची आवश्यकता आहे. आम्ही या गोष्टी अतिशय गांभीर्याने समजून घेऊन अण्णाभाऊला समजून घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. आणि अण्णाभाऊंचे वारस म्हणून अण्णाभाऊला अपेक्षित असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. तर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊच्या या बाकीच्या सगळ्या गोष्टीचं स्मरण करण्याचा नैतिक अधिकार आम्हाला निर्माण होऊ शकतो. कारण भावांनो, आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये वेगवेगळी मत आणि विचारधारेच्या अनुषंगाने मत जरी मांडली असतील तरी मी त्या गोष्टीवर न बोलता मी फक्त एक गोष्टीवर बोलाल की अण्णाभाऊची भूमिका जी होती, ती अण्णाभाऊची भूमिका आपण समजून तर किमान घेतली तर आमच्या लक्षात येतं की अण्णाभाऊ साठेंना काय अपेक्षित होतं. अण्णाभाऊला काय अपेक्षित होतं? अण्णाभाऊला अपेक्षित होतं, जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव. जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला सायरावत. अंग झाडून निघ बाहेरी गे बिनीवरती गाव. जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव. तुला जर ह्या व्यवस्थेला बदलायचं असेल, व्यवस्था परिवर्तन करायचं असेल तर तुला अंग झाडून बाहेर निघावं लागेल. तू हातीच्या बळासारखं तुझ्यामध्ये बळ आहे, ताकद आहे, ओळखावं लागेल, तुला समजून घ्यावं लागेल. स्वतःला समजून घेऊन, स्वतःच्या बळाला समजून घेऊन, स्वतःच्या ताकदीला समजून घेऊन तुला ताकदीनं त्या व्यवस्थेवर प्रहार करावा लागेल. आणि प्रहार करून तुला तुझं अस्तित्व निर्माण करावं लागेल. ही जी गोष्ट मला बाबासाहेबांना सांगितलेली आहे, तीच गोष्ट माझ्या समाजाचा उत्कर्षाने उत्थान करू शकते. ही भावना अण्णाभाऊन आपल्या मतातून व्यक्त केलेली आहे, आपल्या कवितेतून व्यक्त केलेली आहे. म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीवर गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. आम्ही बरेच जण सांगतात ठीक आहे, बाकीच्या गोष्टीचा संदर्भ देता एक गोष्ट आहे की अण्णाभाऊ साठेंची फकीरा नावाची कादंबरी जी जगातल्या अनेक 27 भाषेमध्ये प्रकाशित झाली, ती कादंबरी देखील अण्णाभाऊंनी बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण नाही केली. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण नाही केली कारण अण्णाभाऊ साठे व्यक्तिपूजक नव्हते. त्यांनी बाबासाहेबाच्या त्या झुंजार लेखणीला, अर्थात विचाराला, अर्थात त्यांच्या वैचारिक मानसिकतेला अर्पण केली. की जो विचार, बाबासाहेबांचा जो विचार या दलितांचा, शोषितांचा उद्धाराचा विचार होता, बाबासाहेबांचा जो विचार इथल्या मानवमुक्तीचा विचार होता, बाबासाहेबांचा जो विचार इथल्या शोषितांच्या कल्याणाचा विचार होता, आणि बाबासाहेबांचा जो विचार होता तर सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगता येईल यासाठीचा जो विचार होता, त्या विचाराला, त्या क्रांतिकारी त्यांच्या लेखणीला बाबा अण्णाभाऊंनी ती कादंबरी अर्पण केलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊंना अपेक्षित काय होतं हे मी सांगायची आवश्यकता तुम्हाला जास्त नाही.
जर मग अण्णाभाऊला हे अपेक्षित होतं तर मग अण्णाभाऊंच्या वारसाने अण्णाभाऊंच्या लेकरांनी पुढे काय केलं आणि अण्णाभाऊंची अपेक्षा अण्णाभाऊच्या लेकरांनी अण्णाभाऊंची अपेक्षा पूर्ण केली काय? आणि जर केली असती तर आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये बोंबलायची वेळ आली नसती की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार, सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार द्या. का? कारण ती कुवत जर आमच्यामध्ये असती तर आमच्या बापाचा सन्मान करा म्हणून आम्हाला कुणाला सांगायची गरज पडली नसती. काशीराम साहेब म्हणायचे, जिस समाज में बेटे की इज्जत होती है भाई, उस समाज में उसके माँ बाप का सम्मान किया जाता है. अगर हमें लगता है कि अन्नाभाऊ साठे हमारे बाप है तो हमारे बाप के सम्मान के लिए पहले हमें लायक बनना पड़ेगा. और जब हम लायक बनेंगे, हम लायक बनेंगे, अन्नाभाऊ की औलाद जब लायक बनेगी तो लायक औलाद के बाप का सम्मान उस व्यवस्था को करना पड़ेगा. और नहीं तो उन लोग व्यवस्था को हम मजबूर करेंगे. और मजबूर करने के लिए क्षमतावान, समतावान वारस बनना जरुरी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने आपण बघणं आवश्यक आहे. अण्णाभाऊंच्या या सगळ्या गोष्टी मी मागतो सरकारला, हे करा ते करा, बिलकुल मागायची गरज नाही. कारण महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्या त्या लेकरामध्ये एवढी ताकद निर्माण झाली पाहिजे की माझ्या बापाचा सन्मान जरी व्यवस्था केली नसेल तर या व्यवस्थेला उपटून फेकण्याची ऐपत आमच्यामध्ये आहे, ही कुवत आमच्यामध्ये आहे, धमक आमच्यामध्ये आहे. हे स्पष्ट त्यांच्या समोर दाखवण्याचं काम जर आपण करू शकलो आणि ते दाखवू शकतो महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्रामध्ये खूप ताकदवर आहोत, ही गोष्ट जर आपण करू शकलो तरी व्यवस्था तुमच्या बापाचा सन्मान निश्चितपणे करेल. आणि म्हणून आज अण्णाभाऊचं स्मरण दिनाच्या निमित्तानं आपण विचार केला पाहिजे की खऱ्या अर्थानं आम्हाला अण्णाभाऊची औलाद म्हणून, अण्णाभाऊचं लेकरू म्हणून आम्ही इतकं लायक बनू की या व्यवस्थेला बळजबरीनं म्हणावं लागेल की तुमच्या बापाचा सन्मान आम्ही निश्चितपणे करणार आहोत. कारण तुमच्या बापाचा सन्मान जर आम्ही नाही केला तर आम्हाला खात्री आहे की आम्हाला सन्मानाच्या लायक तुम्ही लोक ठेवणार नाहीत. ही कुवत तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे, अशी म्हणण्याची वेळ आम्हाला अण्णाभाऊच्या या स्मरण दिनाच्या निमित्तानं आणणं आवश्यक आहे. आणि ही जर वेळ आपण आणू शकलो तर निश्चितपणे खऱ्या अर्थानं अण्णाभाऊतला स्वप्नातला समाज आपण निर्माण करू शकतो. या महापुरुषांच्या स्वप्नातला समाज आपण निर्माण करू शकतो. आणि तो समाज निर्माण करण्याची धारणा, ती समाज निर्माण करण्याची जिम्मेदारी भावानो ती तुमची आमची आहे. ती जिम्मेदारी तुमच्या आमची आहे. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला ती जिम्मेदारी पार पाडावी लागेल. पण दुःख या गोष्टीचं वाढतं. आज अण्णाभाऊची लेकरं एवढी सक्षम बनलेली आहेत. आज अण्णाभाऊचे लेकरं इतके सक्षम बनलेले आहेत की निश्चितपणे अण्णाभाऊला अपेक्षित सगळी व्यवस्था ते करू शकतात. तरी देखील आज अण्णाभाऊच्या लेकरांचा, अण्णाभाऊच्या समाजाचा आणि अण्णाभाऊचा अपेक्षित सन्मान होतोय, अपेक्षित किंमत मिळत नाही. तर मग का मिळत नाही? काय कारण आहे याचं? तर याचं कारण आहे आमच्या तुमच्यासारखी बुद्धिजीवी माणसं. याचं कारण आहे तुमच्या आमच्यासारखी बुद्धिजीवी माणसं. कारण ही जिम्मेदारी कुणाची असते? शहाण्या लोकांची असते. आपल्या बापांचा सन्मान, आपल्या आदर्शांचा सन्मान, आपल्या समाजाची सामाजिक स्थिती बदलणं आणि आपले सामाजिक प्रतिष्ठा निर्माण समाजाची करणं, ही जिम्मेदारी कुणाची असते? तर समाजातल्या शिकलेल्या शहाण्या लोकांची असते. बाबांनो, ही शिकलेल्या शहाण्या लोकांनी जिम्मेदारी जर पार पाडली असती तर निश्चितपणे आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बदल बघायला मिळाला असता. आणि एवढंच नाही, आज अण्णाभाऊंचा सन्मान महाराष्ट्रात नाही, देशातल्या प्रत्येक लोकांना करायला मजबूर आपण करू शकलो असतो. कारण भावानो, एवढी मोठी आमच्या ताकद असताना देखील आम्ही आमच्या ताकदीला समजू शकलो नाहीत आणि आमच्या ताकदीला कलेक्ट करून आम्ही एकजुटीनं लढू शकलो नाहीत. आपण जर हे करू शकलो तर निश्चितपणे आपण आपल्या बापाचा सन्मान करू शकता. बाबानो, हे दुःख शिकलेल्या शहाण्या लोकांकडून दुःख अण्णाभाऊंचंच नाही तर सगळ्याच लोकांनी. कारण मला वाटतं की नुसतं शिकून आणि शहाणं होऊन उपयोग होत नाही. आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आपल्या महापुरुषांच्या इच्छा आणि अपेक्षेला प्रामाणिक आपण असलं पाहिजे. आपल्या महापुरुषांच्या विचाराला आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आपल्या महापुरुषांच्या स्वप्नाला आपण प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण ही कुणी करायला पाहिजे? शहाण्या लोकांनी करायला पाहिजे, ज्यांच्या कामाचा परिणाम समाजावर होतो, ज्यांच्या समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा असते, अशा शिकलेल्या आणि शहाण्या लोकांनी करावं लागतं. पण भावानो, बाबासाहेबाला देखील पश्चिम महाराष्ट्रात म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या समाजातल्या काही शहाण्या लोकांची बैठक पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेतात. आणि त्या बैठकीमध्ये बाबासाहेब गंभीर होतात आणि गंभीरपणे म्हणतात. काय म्हणतात बाबासाहेब गंभीरपणे?
की माझ्या समाजातल्या लोकांची मला भीती वाटते, मुझे डर लगता है. बघा, ज्या बाबासाहेब आंबेडकरला दुनिया भेट होती, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वतेच्या पूर्वी ही टोटल व्यवस्था झुकत होती, बाबासाहेबांच्या समोर बोलायची हिंमत भले भले करत नव्हते, ते बाबासाहेब शिकलेल्या समाजातल्या शहाण्या लोकांची बैठक पश्चिम महाराष्ट्राला घेतात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये बाबासाहेब म्हणतात, मुझे डर लगता है. किससे डर लगता है? मुझे डर लगता है मेरे समाज के पढ़े लिखे लोगों से. क्यों डर लगता है? क्योंकि मेरे समाज के पढ़े लिखे लोग पढ़ लिख कर शहाने बन जाते हैं. जब मेरे समाज के पढ़े लिखे लोग पढ़ लिख कर शहाने बन जाते हैं और शहाने बने हुए ये लोग अगर खुद के बेबी बच्चे के लिए ही जीने लगे तो एक दिन वही लोग मेरे समाज को गुलाम और दलाल बना सकते हैं. इस बात का मुझे डर लगता है मेरे समाज के पढ़े लिखे लोगों से. साथियों, यही बात महाराष्ट्र के अंदर बनी, यही बात महाराष्ट्र के अंदर बनी. आमच्या समाजाच्या शिकलेल्या शहाण्या लोकांची जिम्मेदारी होती की समाजाला शहाणं करणं, समाजाचा इतिहास समाजाला सांगणं, आदर्श महापुरुषांच्या अपेक्षा समाजाच्या पुढे ठेवणं आणि या सगळ्या गोष्टीला एकत्र करून समाजाची वैचारिक मोड बांधून समाजाच्या आदर्श महापुरुषांच्या अपेक्षित समाज निर्माण करून सामाजिक अस्तित्वाची चळवळ यशस्वी करणं ही जिम्मेदारी होती. पण ती जिम्मेदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही. का पार पाडली नाही? तर आम्ही मशगूल आहोत. आम्ही कशात मशगूल आहोत? शहाणे लोक स्वतःच्या प्रतिष्ठेत आम्ही मशगूल आहोत. स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी आम्ही धडपडतो आहोत. कुठेतरी सत्तेमध्ये वाटा मिळावा म्हणून आम्ही धडपडत आहोत आणि सुखानं आम्हाला जगता यावं म्हणून आम्ही धडपडत आहोत. आणि भाषा मात्र आम्ही समाज बदलाची करत आहोत. समाज बदलाची भाषा करणारी शहाणी लोक जर प्रामाणिकपणे समाज बदलासाठी काम करू लागली तर निश्चित आणि निश्चितपणे आमच्या महापुरुषांचा सन्मान आपल्या समाजाची सामाजिक स्थिती बदलू शकते. भावांनो, त्या पातळीवरचं काम महाराष्ट्रामध्ये होणं आवश्यक आहे आणि त्या पातळीवरचं काम करायचं असेल तर ते काम फक्त तुमच्यासारखी शहाणी माणसं करू शकतात. तुमच्या आमच्यासारखी शहाणी माणसं करू शकतात आणि या शहाण्या माणसांची जिम्मेदारी आहे. आणि ही जिम्मेदारी जर शहाण्या माणसांनी पार पाडली तर निश्चित आणि निश्चितपणे अण्णाभाऊच्या सपनातला नेता अण्णाभाऊचा निर्माण होऊ शकतो. कारण अण्णाभाऊनं लिहिलं, अण्णाभाऊचं लिखाण करताना जेव्हा फकीराचा शेवटचा भाग अण्णाभाऊ लिहित होते तेव्हाचा प्रसंग काही वाचनात मजा आला. तो प्रसंग असा होता, शेवटचा भाग अण्णाभाऊ लिहित होते तेव्हा त्यांनी दिव्याची वात, चिमणीचा दिवा, ती वात अण्णाभाऊ मोठी करतात आणि मोठी करून जेव्हा तो शेवटचा प्रसंग फकीराचा 61च्या दरम्यान लिहित तर लिहित असताना अण्णाभाऊला दरदरून घाम येतो आणि अण्णाभाऊ लिहित तिथंच बेशुद्ध चिमणी तेवढा अण्णाभाऊला घाम दरदरून येतो. ती चिमणी जी दिमोटा दिवा केली ती पडते आणि पडून ते पटकन विजते आणि अण्णाभाऊ देखील तिथं कोसळतात. अण्णाभाऊला देखील घाम येऊन चक्कर येते. अण्णाभाऊ बेशुद्ध पडतात. जेव्हा त्यांच्या मुली पळत बाहेर येतात, अण्णाभाऊला उठवतात, हवा घालतात. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत जर आपण बारकाईनं बघितलं तर अण्णाभाऊनं लिहिण्याचा हा जो प्रसंग होता, ते लिहिण्याचा प्रसंग जे अण्णाभाऊनं फकीराकासाठी लिहिला आणि ते लिहित असताना किती भाऊक अण्णाभाऊ झाले होते. शेवटचा प्रसंग लिहित असताना अण्णाभाऊच्या मनाची हालचाल काय झाली होती आणि अण्णाभाऊनं फकीरा का लिहित होते? कारण अण्णाभाऊ फकीराच्या माध्यमातून माझ्या समाजाचा उद्याचा नेता अण्णाभाऊ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न अण्णाभाऊनी फकीराच्या माध्यमातून केलेला आहे. आणि त्या पातळीवरचा नेता अण्णाभाऊचा जर अण्णाभाऊच्या समाजात निर्माण झाला असता तर अण्णाभाऊचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण झालं असतं. अण्णाभाऊची ती अपेक्षा होती की फकीराच्या माध्यमातून स्वतःचं बलिदान देऊन माझा समाज वाचला पाहिजे आणि जगला पाहिजे. ही भूमिका ठेवून काम करणारं लेकरू, ही भूमिका ठेवून काम करणारा नेतृत्व माझ्या समाजात निर्माण व्हावं, ही अण्णाभाऊंची भावना, ही अण्णाभाऊंची अपेक्षा, ही अण्णाभाऊची मानसिकता आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि हे समजून घेतल्याशिवाय आणि तीच ममता सत्यवाची ममता जातीच्याही पल्याड जाऊन जो दुबळा आहे, जो कमजोर आहे, जो शोषित आहे त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर तोही माझा शोषित म्हणून बांधव आहे, त्याच्यासाठी देखील मला वाटेल ती गोष्ट सहन करावी लागेल, भोगावी लागेल. तर मी त्याचा न्याय म्हणून न्याय त्याच्यासाठी देणार आणि त्यासाठी माझ्या जीवाचं रान करणार. एवढं पर्यायानं माझा जीव जरी गेला तर मी मागं पुढे बघणार नाही, हाय गाय करणार नाही. ही भूमिका घेऊन काम करणारं नेतृत्व माझ्या समाजात निर्माण व्हावं या भावनेपोटी अण्णाभाऊनं लिहिलं आणि अण्णाभाऊने तळमळीनं मनापासून अतिशय मेंदूपासून ते लिहिलं. त्याच गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या या सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा अण्णाभाऊंच्या इच्छाने अपेक्षेची पूर्तता करण्याची जिम्मेदारी आपण जर आपल्या खांद्यावर घेऊन काम करू लागलो, कुठल्याही व्यक्तिगत हित प्रतिष्ठा आणि सत्तेचा लालच न ठेवता समाज परिवर्तन ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून समाज परिवर्तनासाठी एक त्यागमय पातळीवर काम करण्याची भावना ठेवून काम करणारा एक क्वालिफाईड शिकलेला शहाणा एक कुशल कार्यकर्ता जर रस्त्यावर येऊन काम करू लागला तर निश्चित आणि निश्चितपणे
आपण आज अण्णाभाऊच्या या स्मरण दिवशी अण्णाभाऊच्या अपेक्षेची पूर्तता करण्याची प्रक्रिया आपण सुरू करू शकतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपण गंभीर होणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीवर आपण गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबरीच्या माध्यमातून ज्या भूमिका अण्णाभाऊनं मांडल्या त्याच्यामध्ये अण्णाभाऊनं आपण स्त्रियांच्या बाबतीमधला दुय्यम दर्जा आमच्या डोक्यातून निघाला पाहिजे. स्त्रियांना आपण समानतेच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आपल्या सोबत घेऊन तिला बहिणीसारखं प्रेम करून तिच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करून व्यवस्थेच्या युद्धात लढायला तिला देखील प्रवृत्त करून एक बंडखोर नेतृत्व तिच्यात निर्माण केलं पाहिजे. ही भावना अण्णाभाऊंची आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या या सगळ्या जीवनामध्ये अण्णाभाऊनं या केलेल्या प्रक्रियेमध्ये आपण अण्णाभाऊंच्या या सगळ्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. अण्णाभाऊने हे सगळं लिहित असताना, अण्णाभाऊ जगत असताना प्रॅक्टिकलमध्ये अण्णाभाऊ 15 ऑगस्टला देश स्वतंत्र होतो, 16 ऑगस्टला दादरला अण्णाभाऊसाठी मोर्चा काढतात आणि त्या मोर्चात अण्णाभाऊ सांगतात ये आजादी झूठी है. क्यों झूठी है? ये आजादी झूठी है. क्यों झूठी है? क्योंकि देश की जनता भूकी आहे. म्हणजे ही आझादी आमच्यासाठी नाही तर इथल्या देशातल्या चिमटभर लोकांसाठी ही आझादी आहे. आणि म्हणून आम्हाला आमची आझादी पाहिजे हा इशारा देतात. माझ्या समाजातल्या बांधवांना ते इशारा देतात की जरी हा देश स्वतंत्र झाला असला तर या स्वातंत्र्याचा बेनिफिट तुम्हाला होणार नाही. तुम्हाला तुमची आझादी निर्माण करावी लागेल. तुम्ही आझाद नाहीत. आजही तुम्ही स्वातंत्र्यामध्ये या स्वातंत्र्य भारताचे सामाजिक गुलाम आहात. या सामाजिक गुलामीच्या बाहेर तुम्हाला निघावं लागेल. आणि सामाजिक गुलामीच्या बाहेर निघून तुम्हाला स्वतःचं एक समाज व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि तुम्हाला तो जाळ व्हायचा असेल तर तुम्हाला ही सामाजिक गुलामी नाकारावी लागेल. आणि ही गुलामी नाकारल्याशिवाय तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि सामाजिक स्वातंत्र्याशिवाय तुमच्या अस्तित्वाची लढाई तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची लढाई जर यशस्वी करायची असेल तर तुम्हाला ही सामाजिक गुलामी तुम्हाला सोडावी लागेल. आणि म्हणून या सामाजिक गुलामीच्या बाहेर निघायचं असेल तर ती गुलामी कुठली आहे? सामाजिक गुलामी. ती गुलामीचा प्रकार हा मेंदूशी निगडीत आहे. तो गुलामीचा प्रकार विवेकाशी निगडीत आहे. त्या गुलामीशी प्रकार विचाराशी निगडीत आहे. म्हणजे आम्हाला मानसिकदृष्ट्या गुलाम करणारी विचारधारा आम्हाला नाकारावी लागेल. अण्णाभाऊची भूमिका होती. आम्हाला मानसिकदृष्ट्या दुबळ बनवणारी विचारधारा आम्हाला नाकारावी लागेल. आणि मानसिकदृष्ट्या ताकदवर बनवणारी जी मानवतेची विचारधारा आहे, जी समतेची विचारधारा आहे, जी अधिकाराची विचारधारा आहे, जी परिवर्तनाची विचारधारा आहे, जी ममतेची विचारधारा आहे, ती विचारधाराच आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करून देऊ शकते. हाच संदेश कदाचित त्या प्रोग्राममधून अण्णाभाऊ साठेंना द्यायचा असावा असं माझं मत आहे. असं मला वाटतं की अण्णाभाऊची ती भूमिका असावी की आझादी झुटी आहे, तुमची नाही आझादी. तुम्ही हुरळून जाऊ नका, तुम्ही यांच्यामध्ये सामील होऊ नका. कारण आम्हाला प्रत्येक वेळेस तेच केलं की आम्हाला आमचा इतिहास समजून न घेता आम्हीच आमच्या हितासाठी निर्माण झालेल्या गोष्टीच्या विरोधात देखील कधी कधी आमच्या पुढाऱ्याच्या माध्यमातून आम्हालाच लढवलं जातं. आम्हाला आमच्या हितासाठी एखादी गोष्ट जर होत असेल तर ती गोष्ट आम्हाला न समजल्यामुळं काही चाबऱ्या लोकांच्या माध्यमातून आमच्याच पुढाऱ्याच्या माध्यमातून आमच्या हिताच्या गोष्टीच्या लढा उभा केला जातो आणि आमची लढाई कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातो. हे वास्तव मला नाकारता येणार नाही. आणि म्हणून आम्हाला सक्षम बनावं लागेल, विचारानं सक्षम बनावं लागेल. आणि म्हणून आम्हाला जर सक्षम बनायचं असेल तर अण्णाभाऊचा जो मार्ग आहे, अण्णाभाऊनं दिलेला जो मार्ग आहे, अण्णाभाऊनं दिलेला जो संदेश आहे, अण्णाभाऊनं दिलेला तो संदेश आम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि आजच्या दिवशी अण्णाभाऊला या सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागेल. आणि अण्णाभाऊला आम्ही सांगावं लागेल, अण्णाभाऊ की आज आम्हाला तुमची आठवण आलेली आहे. तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे आमच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही आमच्या हितासाठी काय लिहिलेलं आहे आमच्या लक्षात आलेलं आहे. तुमच्या लिखाणाच्या पाठीमागची तुमची भूमिका काय होती आम्हालाच कळलेली आहे. आणि अण्णाभाऊ, ही तुमची भूमिका, ही तुमची अपेक्षा, ही तुमची इच्छा पूर्ण करणं ही आमची जिम्मेदारी आहे. हे देखील आज आम्हाला कळलेलं आहे. आणि आज आम्हाला कळलेलं आहे. आणि आम्हाला या गोष्टीचं दुःख आहे की आम्ही आता तयार झालेलो आहोत. आम्ही लढू. तुमच्या स्वप्नातला समाज, तुमच्या स्वप्नातला नायक तुमच्या समाजाला बहाल करण्यासाठी आम्ही लढू. तुमच्या स्वप्नातला नायक तुमच्या समाजाला देण्यासाठी आम्ही लढू.
आणि तुमच्या अपेक्षेची पूर्तता करू. या सगळ्या गोष्टी आपल्याला अण्णाभाऊच्या या दिनाच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टीला आपण विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. भावांनो, या सगळ्या गोष्टीवर विचार करताना अतिशय गंभीरपणे काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात की हे सगळं तर कोण करू शकत असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही आम्ही करू शकतो. शिकलेली शहाणी माणसंच करू शकतो. आणि शिकलेल्या शहाण्या माणसानं जर आपण काहीतरी या समाजाचं देणं म्हणून देऊ लागलो, अण्णाभाऊचं लेकरू म्हणून अण्णाभाऊची अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर अण्णाभाऊला अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला देणारी जमात बनावं लागेल. मान्यवर कांशीराम साहेब म्हणायची, देने वाले समाज में लाल पैदा होते हैं. भाई, देने वाले समाज में लाल पैदा होते, मांगने वाले समाज में तो दलाल पैदा होते. साथियों, समाज के अंदर लालों को पैदा करना है. जो अण्णाभाऊ चाहते थे, जो अण्णाभाऊ चाहते थे कि मेरे समाज के अंदर लाल पैदा हो, कि जो लाल अपने समाज के हित के लिए अपना अस्तित्व का परवाह न करे, जो लाल अपने समाज के अस्तित्व के लिए अपनी जान कुर्बान करे, जो लाल अपने समाज के अस्तित्व के लिए खुद की सुख की चिंता न करे, वो लाल मेरे समाज में पैदा हो. ये चाहते थे अण्णाभाऊ. इसीलिए अण्णाभाऊ ने लिखा है, इसलिए अण्णाभाऊ ने नायकत्व कादंबरी के माध्यम से हम लोगों के सामने रखा है. आणि म्हणून या अण्णाभाऊच्या स्वप्नातला समाज आणि अण्णाभाऊच्या स्वप्नातला नायक निर्माण करणं ही जिम्मेदारी आपली आहे. आणि मला खात्री आहे आपण जर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊच्या या स्वप्नाला, अण्णाभाऊच्या अपेक्षेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे करू शकतो. कारण का करू शकतो? तमन्ना सही है तो हजार रास्ते निकल आते यारो. तमन्ना सही है तो हजार रास्ते निकल आते हैं. अगर तमन्ना सही नहीं है तो हजार बहाने निकल आते हैं. हम लोग बहाने को छोड़ देंगे, हम लोग बहाने को छोड़ लेंगे, तमन्ना के साथ रास्ता निकालने के लिए संघर्ष करेंगे. यकीन है कि एक दिन रास्ता निकल आएगा और वो रास्ता अपने हित का और समाज के हित का होगा. समाज के हित के रास्ते के लिए खुद की तमन्ना हम छोड़ देंगे. आणि ही भावना घेऊन काम करणारी पिढी आम्हाला निर्माण करावी लागेल. आणि ती पिढी निर्माण करण्याचं काम तुमचं आमचं आहे, शहाण्या लोकांचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी, या सगळी भूमिका आपण घेऊन काम केलं पाहिजे. माझा विषय होता अण्णाभाऊंचा संघर्ष. पण या अण्णाभाऊचा संघर्ष आपण सगळे जाणत आहात. कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं, बालपणापासून ते मुंबई आणि मुंबईतली त्यांची अवस्था, त्यांचं काम, गिरणी कामगारापासून कोळशाच्या खाणीपासून तर सगळं काम आम्हाला माहीत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलेलं आहे, पुढाऱ्याच्या तोंडून ऐकलेलं आहे, चर्चेत ऐकलेलं आहे, गप्पेत ऐकलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण अण्णाभाऊंच्या अपेक्षेच्या अनुषंगानं काय विचार करतो आणि करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीकर गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून मी आदरणीय किशोरजींना मी म्हणालो होतो की मला विषयाची मर्यादा देण्यापेक्षा आज अण्णाभाऊ साठेंच्या या समर्थ दिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेंच्या अपेक्षा आणि इच्छेच्या अनुषंगानं मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून मी या विषयाच्या थोडा बाहेर जरी जाऊन बोललो असेल तर प्रामाणिक फक्त एक इच्छा आहे, प्रामाणिक एक इच्छा घेऊन गेलोय. कारण मी मित्रांनो, मी त्याच विषयावर बोलावं, अतिशय काटेकोर बंद पद्धतीने बोलावं, ताळ सगळ्या गोष्टीचा घालावा असा मी काही वक्ता नाही. मी वक्ता नाही, मी एखादा प्राध्यापक नाही. मी समाजात राहून समाजाला समजून घेऊन, समाज मन आणि भावना समजून घेऊन समाजाच्या भावनेची आणि मनाची कदर करत करत त्यांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारा, झगडणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टीकडं गांभीर्यानं बघण्यापेक्षा कार्यकर्ता म्हणून माझ्या महापुरुषाला काय अपेक्षित होतं, मला जे कळलंय, माझ्या जे लक्षात आलंय ते आपल्यापुढे शेअर करावं, आपल्याबरोबर शेअर करावं. माझी भावना, माझ्या अपेक्षा आपल्याबरोबर शेअर कराव्या. मला वाटलेल्या माझ्या महापुरुषांच्या इच्छा, अपेक्षा काय असतील आमच्याकडून ते आपल्यासमोर शेअर कराव्या. आणि ती शेअर करण्याच्या दृष्टीने मी तुमच्याशी माझं हे मत व्यक्त करतोय. आणि म्हणून मला माहीत आहे मी काय बोललो, कसा बोललो याचं मला देणं घेणं कधी नसतं. पण मी जे बोलतो, जे मला कळलं, जे समजलं आणि जे समाजहिताच्या दृष्टीनं आवश्यक आहे ते मांडणं माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं कुणाला काय वाटतं यापेक्षा माझ्या समाजाचं हित या गोष्टीतून होईल काय, आणि जर ते हित व्हावं ही भूमिका असेल तर त्या हिताच्या दृष्टीनं ज्या गोष्टी माझ्या लक्षात येतात त्या तुमच्यापर्यंत मांडणं
तुमच्यासमोर शेअर करणं ही माझी जिम्मेदारी मी समजतो आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊच्या या सगळ्या कथा कादंबऱ्यावर किंवा अण्णाभाऊच्या सगळ्या जीवनावर, अण्णाभाऊच्या जगण्यावर सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा अण्णाभाऊ जे जगले ते का जगले, कशासाठी जगले, त्यांनी काय लिहिलं, कशासाठी लिहिलं, कोणता दृष्टिकोन डोळ्यासमोर लिहिलं, या गोष्टीवर आपल्याशी काही चर्चा करावी ही भावना माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि 3 वाजता मला फोन आल्यानंतर मी किशोरजीला सांगितलं, ठीक आहे, मला काय आवश्यकता नाही वाटत, जे मी बघितलं, जे भोगलं, मी जगलो आणि जे मी काय वाचलं, अभ्यासलं ते माझ्या प्रामाणिकपणे मला जे वाटतंय ते स्पष्ट आणि स्पष्टपणे तुम्ही माझ्या समाजाच्या पुढे माझ्या क्षमतेप्रमाणे मांडणार आहे. त्याच्यामुळं मला एवढा काय गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता नाही की 5 दिवस अगोदरच मला सांगा मग मला विषयाची तयारी करता येईल. मला त्याची आवश्यकता वाटली नाही आणि त्यांनी सांगितलं 3 वाजता आणि लगेच मी त्यांना होकार दिला आणि मी आज तुमच्यापुढं लाईव्ह आलेलो आहे. भावांनो, माझी भूमिका, अण्णाभाऊची भूमिका आणि अण्णाभाऊच्या मला वाटलेल्या अण्णाभाऊच्या अपेक्षा या गोष्टी तुमच्यापुढे मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊचा वैचारिक अवलाद, एक अण्णाभाऊचं लेकरू म्हणून मला जे वाटतं मी तुमच्यापुढे व्यक्त केलेलं आहे. माझी एवढीच विनंती राहील की खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचं असेल, फुलेंचं असेल, शाहूंचं असेल, लहुजींचं असेल, या सगळ्या महापुरुषांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर फक्त समाजातली शिकलेली माणसं करू शकतात. आणि ती माणसं तेव्हाच करू शकतात जेव्हा ती माणसं व्यक्तिगत हित सुप्रतिष्ठेच्या पलीकडे जाऊन समाज प्रतिष्ठेसाठी प्रामाणिकपणे काम करायची इच्छा प्रामाणिक ठेवून जर काम करू लागली तर हे घडू शकतं, हे होऊ शकतं, हे बदलू शकतं. आपण ते सगळे या सगळ्या गोष्टीवर गंभीरपणे विचार कराल आणि त्यांची वैचारिक अवलाद म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये आपल्या समाजाचं सामाजिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी, अण्णाभाऊला अपेक्षित असलेला समाज आणि नायक निर्माण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम आणि प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय लहू.